नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आज नीट UG 2026च्या संदर्भामध्ये MCC ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या MBBS BDSच्या संदर्भामध्ये एक रिसेंट नोटिफिकेशन आपल्यासमोर उपस्थित झालं आहे। ते विनोद कोतवाल अप्पर सचिव जे आहेत ते भारत सरकार डिपार्टमेंट ऑफ मिनिस्ट्री फॅमिली हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर मिनिस्ट्री हेल्थ फॅमिली वेलफेअर कर्तव्य भवन न्यू दिल्ली याच्यातून आपल्या सर्वांसाठी डेटेड म्हणजे 28 जुलै 2026 रोजी एक नोटिफिकेशन आलेलं आहे। त्याच्यामध्ये डिअर कलिग्स असं म्हटलं आहे आणि काही ॲडमिशन प्रोसेसमध्ये काही इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी नवीन काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट फ्रेंडली आणि ट्रान्सपरंट प्रोसेस बनवण्यासाठी MCC ऑल इंडिया कोट्याच्या MBBS BDSच्या डीम्ड युनिव्हर्सिटी आणि 15% ऑल इंडिया कोट्याच्या गव्हर्नमेंट MBBS BDS साठीचे सीटची प्रोसेसची प्रक्रिया ज्यावेळेस रिझल्ट झाल्यानंतर लगेच पहिल्यांदा सुरू होत असते आणि त्या संदर्भातली प्रक्रिया सुरू झालेली आहे। याचा अर्थ असा, हे सर्व प्रकारचं एक पत्र सर्व कॉलेजेस किंवा सर्व जे काही स्टेट अथॉरिटीज आहेत किंवा सेंट्रल काउन्सिलिंगचे MCC आहे याच्या संदर्भामध्ये एक ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट करण्यात येत आहे आणि त्यामध्ये काही ॲडमिशन प्रक्रियेमध्ये आजपर्यंत म्हणजे 2025च्या पूर्वी जे काही प्रक्रियेमध्ये होती त्याच्यामध्ये काही चेंजेस आपल्यासमोर उपस्थित आहेत आणि त्या चेंजेसच्या संदर्भामध्ये हे नोटिफिकेशन देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे। द मेजर एनहान्समेंट इंट्रोड्यूस्ड इन्क्लूड म्हणजे काही सुधारणा प्रवेश प्रक्रियेमधील बदल सुधारित बदल करण्याचा विचार सरकार करत आहे। त्यामध्ये फिजिकल रिपोर्टिंग ऑफ कॅन्डिडेट्स अँड अपग्रेडेशन वास्तविक पाहता एक MCC वरती पहिल्यांदा ज्यावेळेस काउन्सिलिंग सुरू होतं त्यावेळेस एक इन्फॉर्मेशन ब्रोशर येतं। त्या इन्फॉर्मेशन ब्रोशर नंतर एक संपूर्ण 4 राऊंडचं टेंटेटिव्ह शेड्यूल येतं। त्यानंतर शेड्यूल नंतर प्रत्यक्ष काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होतो आणि पहिल्या राऊंडच्या बरोबर रजिस्ट्रेशन सुरू होत असतं। MCCचं मेडिकल काउन्सिलिंग कमिटी थ्रू ऑल इंडिया कोट्यातल्या संपूर्ण भारत देशामध्ये 450 ते 450 MBBS कॉलेजेस त्याचबरोबर 70 ते 80 गव्हर्नमेंट BDS कॉलेजेस या गव्हर्नमेंट कॉलेजेसमधील 15% ऑल इंडिया कोट्याचे सर्व सीट्स, एम्स जिपमरचे सर्व सीट्स, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, AFMC आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज पुणे याचे 100% सीट्स आणि एम्सचे जवळपास सगळे 20 कॉलेजेसमधले 100% सीट्स, जिपमरचे 2 कॉलेजेस आहेत कराईकल आणि पॉंडिचेरीचे 100% सीट्स या प्रक्रियेमधून भरले जात असतात आणि त्याची ज्यावेळेस ॲडमिशन प्रोसेस सुरू होते त्यावेळेस रजिस्ट्रेशन सुरू होतं आणि रजिस्ट्रेशन नंतर चॉईस फिलिंग किंवा ऑप्शन एंट्री होते आणि डायरेक्ट प्रोसेस ऑफ अलॉटमेंट होते। म्हणजे सिलेक्शन लिस्ट लागल्यानंतर रिपोर्टिंग होतं। रिपोर्टिंगला आपण प्रत्यक्ष जॉईनिंग किंवा कॉलेजवर जाऊन प्रत्यक्षात ॲडमिशन प्रक्रिया असं म्हणतो। त्याच्यामध्ये एक नवा बदल करण्यात आलेला आहे, तो म्हणजे एकदा सिलेक्शन यादीमध्ये आपलं नाव आलं की ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जो काही कॉलेजचा विद्यार्थ्याचा जो फीचा डिमांड ड्राफ्ट आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्याची फीचा डिमांड ड्राफ्ट घेऊन विहित वेळेमध्ये जाऊन कॉलेजवरती जाऊन ॲडमिशन करण्याची प्रक्रिया जी असते त्याला रिपोर्टिंग असं म्हणायचो। हे रिपोर्टिंगच्या प्रोसेसमध्ये थोडंसं बदल किंवा सुधारणा करण्याचा विचार हे सरकार MCC मार्फत करत आहे। कदाचित हाच बदल MCC सारखंच सेंट्रल काउन्सिलिंग सारखाच तुम्ही स्टेट काउन्सिलिंगमध्ये सुद्धा बदल करू शकता अशा प्रकारचं पत्र डिअर कलिग्स या नावानं जे अप्पर सचिवांनी आपल्याला बनवलेलं आहे त्याच्या संदर्भातला जो बदल आहे तो म्हणजे फिजिकल रिपोर्टिंगची आवश्यकता नाही। म्हणजे एकदा सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं डीम्ड कॉलेज असेल किंबहुना एम्स जिपमर असेल किंवा AFMC असेल किंबहुना 15% ऑल इंडिया कोट्याच्या MBBS BDSचं कॉलेज आपल्याला जर मिळालं तर ते तुम्ही घेण्यासाठी प्रत्यक्षात कॉलेजवर जाण्याची आवश्यकता नाही। तुम्हाला ऑनलाईन रिपोर्टिंग करता येऊ शकणार आहे आणि अपग्रेडेशन सुद्धा करता येणार आहे। याच्यामुळे विद्यार्थ्यांचे सबसिक्वेंट राऊंडमध्ये प्रत्यक्षात डिमांड ड्राफ्ट काढणे, बँकेमध्ये जाणं, प्रत्यक्षात जाऊन कॉलेजवरती जाण्याचा वेळामध्ये जो काही ट्रॅव्हलिंगमध्ये खर्च असेल किंवा हे सर्व त्रास या निमित्तानं वाचू शकतो असं सरकार म्हणत आहे। ऑनलाईन रिझायनिंग फॅसिलिटी कदाचित अपग्रेडेशन झाल्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये जर आपल्याला दुसरं कॉलेज मिळालं तरी सुद्धा ऑनलाईन पद्धतीनं पहिल्या राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेजला रिझाईन करण्याची किंवा राजीनामा देण्याची किंवा सोडण्याची किंवा कॅन्सलेशन ॲडमिशन कॅन्सल करण्याची प्रक्रिया सुद्धा ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा विचार सरकार करत आहे। एकंदरीत हा बदल महत्त्वाचा बदल हा MCC काउन्सिलिंगमध्ये करण्याचा विचार होत आहे। याच्यामध्ये खूप सारे फायदे पण आहेत विद्यार्थी आणि पालकांचे, परंतु त्याचबरोबर काही
थोडेसे नुकसान पण आहे, तोटा पण आहे. तो काय आहे ते पण आपण पुढे पाहणार आहोत. कॅन्डिडेट्स वॉन्टिंग टू, आणखी तिसरा एक मुद्दा आहे, जे विद्यार्थी आपलं इंडियन टू NRI कन्व्हर्जनसाठी जे काही डॉक्युमेंट्स असतात ते अपलोड करण्याची फॅसिलिटी सुद्धा ऑनलाईन पद्धतीनं डीम्ड युनिव्हर्सिटीचे विल बी एबल टू अपलोड देअर डॉक्युमेंट्स ऑनलाईन ऑन द काउन्सिलिंग पोर्टल. काउन्सिलिंग पोर्टलवरती डीम्ड युनिव्हर्सिटीला तुमचे जे काही NRI डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा अपलोड करण्याची प्रोसेस आपल्याला करता येऊ शकणार आहे. फिजिकल करण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारचं जे काही विचार सरकार या प्रवेश प्रक्रियेदरम्यान करत आहे. इन ऑर्डर टू स्मूथ अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ दीज चेंजेस, हे सर्व प्रकारचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी MCC ऑर्गनायझेशन त्याचबरोबर इतर जे काही स्टेट अथॉरिटीज आहे, CET सेल असेल, KE असेल, KEM असेल, किंवा जे राज्याची UP नीट नावाची सुद्धा एक उत्तर प्रदेशची काउन्सिलिंग आहे, KNRUHS नावाची एक वेबसाईट आहे, त्या म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये असणाऱ्या स्टेट अथॉरिटीसाठी ट्रेनिंग प्रोग्राम सुद्धा कंडक्ट करण्याचा विचार DME म्हणजे डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड स्टेट काउन्सिलिंग अथॉरिटीसाठी विचार करत आहे आणि त्याच्या ओरिएंटेशनच्या प्रोग्रामच्या संदर्भामध्ये विचार करत आहे, असं संदर्भ सुद्धा बोललं जात आहे. बऱ्याच वेळा फर्दर यू आर अवेअर MCC म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी, त्याचबरोबर DGHS म्हणजे डायरेक्टर ऑफ जनरल हेल्थ सायन्सेस डज काउन्सिलिंग फॉर द ओनली 15% ऑल इंडिया कोटा and 100% deemed सेंट्रल युनिव्हर्सिटीज नीट UG 2026. 2026चा डीम्ड युनिव्हर्सिटीचे 100% सीट्स, सेंट्रल युनिव्हर्सिटीमधले 100% सीट्स आणि 15% ऑल इंडिया कोटामधल्या सीट्ससाठी हा सर्व प्रकार स्टेट गव्हर्नमेंट आणि प्रत्यक्ष सर्व प्रक्रियेला सांगण्यासाठी किंवा त्याचबरोबर ज्या इन्स्टिट्यूट कंडक्ट होतात त्यांच्यासाठी इन्फॉर्मेशनसाठी हे एक पत्र गव्हर्नमेंटनं लागू केलेलं आहे. युअर active support to cooperation will crucial to enhancing the successful conduct of the NEET UG 2026 counseling. सर्व विद्यार्थी, पालक, त्याचबरोबर संपूर्ण भारत देशामधील सगळ्या संस्था, स्टेट अथॉरिटी, जे काही ॲडमिशन अथॉरिटी असेल किंबहुना सेंट्रल अथॉरिटी असेल, या सर्वांसाठी ही प्रक्रिया एक स्मूथली चालण्यासाठी किंबहुना अकॅडमिक करंट सेशनमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी काउन्सिलिंग प्रोसेस स्मूथ, ट्रान्सपरंट आणि स्टुडंट फ्रेंडली होण्यासाठीच हे प्रक्रिया सुरू झालेलं आहे. एकंदरीत आपल्या सर्वांना एक थोडक्यात मी सांगण्याचा विचार करत आहे. हे थिअरी झालं. साध्या भाषेत सांगायचं झालं तर MCC मधून पहिल्या राऊंडमध्ये जर एखादं कॉलेज आपल्याला मिळालेलं असेल तर ते प्रत्यक्षात कॉलेजवर जाण्याची आवश्यकता नसून ते ऑनलाईनरित्या आपल्याला जॉईन करता येऊ शकणार आहे. त्याचबरोबर जर अपग्रेडेशन झालं, दुसऱ्या राऊंडमध्ये दुसरं कॉलेज मिळालं तरी सुद्धा आपल्याला पहिल्या कॉलेजमध्ये जे काही डॉक्युमेंट्स आहेत हे डॉक्युमेंट्स आपल्याला आपल्यासोबतच असणार आहेत. त्यामुळे ऑनलाईनरित्या कॅन्सलेशन किंवा रेजिग्नेशन सुद्धा देता येणार आहे. त्याचबरोबर नवीन कॉलेजला सुद्धा ऑनलाईनरित्या आपल्याला जॉईन करता येऊ शकणार आहे. हा एक विचार सरकार करत आहे. 100% हा प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल आपल्याला दरवर्षीपेक्षा यावर्षी येत आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी एक सर्वात महत्त्वाचा संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे. जे विद्यार्थी स्वतः काउन्सिलिंग करतायत किंवा फॉर्म भरतायत त्यांच्या विद्यार्थी आणि पालकांना एक मला नम्रतेची आणि कळकळीची विनंती या माध्यमातून करायची आहे की तुम्ही स्वतः करत असताना हे रूल्स वगैरे तुम्हाला माहीत होत नाहीत. त्यामुळे आयुष्यातल्या महत्त्वाच्या टप्प्यावरती खूप काळजीपूर्वक सगळा विचार करायला पाहिजे. आम्ही प्रत्येक गोष्टीचा अपडेट डे टू डे आणि टाइम टू टाइम देतो. त्यामुळे तुमचं नुकसान होण्यापासून वाचू शकतंय. ॲडमिशनचे काउन्सिलिंगचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया तुम्ही स्वतः जरी करणार असला तरी सुद्धा त्याच्याबद्दलचं गायडन्सची निश्चित आवश्यकता असते. त्यामुळे आपला काउन्सिलिंग प्रोग्राम जॉईन करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्याचबरोबर NRI डॉक्युमेंट्स ज्यांचे तयार आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा डीम्ड युनिव्हर्सिटीच्या पोर्टलवरती अपलोड ऑनलाईन पद्धतीने करण्याचा विचार सरकार करत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी झालेला बदल याच्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट करण्याचा जो सिलसिला सरकार केंद्र सरकार राबवत आहे या संदर्भातल्या या गोष्टी सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो होतो. रिसेंट आणि लेटेस्ट अपडेट आणि MCC काउन्सिलिंग म्हणजेच MBBS BDSचा ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या प्रोसेसबद्दलचा एक महत्त्वाचा आणि रिसेंट 28 जुलै 2026चा जो काही नोटिफिकेशन मी तुम्हाला देण्यासाठी आलो होतो. हा आवडला तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून तुमचा करिअरचा मार्ग सुकर बनण्यासाठी मदत होऊ शकते. काही प्रकारचे क्वेरी असतील तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाका, तुमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून त्या प्रत्येकाचं कमेंटचं उत्तर आमच्याकडून मिळणार नाही कदाचित, परंतु एकत्रितरित्या त्याचा एक व्हिडिओ आम्ही तुमच्या पुढील काळामध्ये बनवण्याचा प्रयत्न करू. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्वांना करिअरचा मार्ग सुकर बनण्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.